मग कौस्तुभ, नवीन पुस्तकं कोणती वाचलीस? आणि नाही वाचली. जरा ब्रेक घेतला. अरे अच्छा. वाचायचे आहेत. हां. आता तू आज ययाती दिलेस तर ते वाचून काढू. कारण मला वाटलं इंग्लिश पुस्तकं खूप होत आहेत आणि मी ययातीचं नाव खूप ऐकलंय पण कधीच वाचलं नाही. तर आता ते वाचूया. मला पण वाचायचं ते. वाचून झालं की तुझं ते आधी पर्व संपवणार आहेस ना? हम्म. पर्व वाचतोयस की ब्रेकवरच आहे? पर्व ब्रेकवर आहे, कारण हे पुस्तक घेतलं ना वाचायला आणि मग हे संपल्यावरती परत पर्व सुरू करेन. आणि ते थोडं आपण ठरवलं ना की मराठी पुस्तकं वाचायला घेऊया, कारण आपण चॅनल मराठी आणि सगळी इंग्लिश पुस्तकं वाचतोय आणि त्यांच्यावरती बडबडतोय. त्यात काय वाईट नाही इंग्लिश वाचण्यात, पण मराठी पण वाचन चालू राहायला पाहिजे. आज आपण 54व्या मनाच्या श्लोकावर बोलूया. आधी वाचू? हां वाच. सदासेवी आरण्य तारुण्य काळी, मिळेना कदा कल्पनेचे न मेळी, चळेना मनी निश्चयो दृढ ज्याचा, जगी धन्य तो दास सर्वोत्तमाचा. मला प्रत्येक ओळीत वाटत होतं की माझी बोबडी वळेल. सगळ्यात आहे आणि जोडाक्षर पण आहेत. मॉन्क मोड वर जायला सांगतात संत रामदास. डिसअपिअर फॉर 6 months. ते तिथूनच घेतले का हे जे AI व्हिडिओज करत असतात लोक? त्यांनी 6 months दिले नाही, तारुण्य काळ दिले अख्खा. तरुणपणी जो बेलसरेंचं पुस्तक तुला सांगतो. तरुणपणी जो निर्जन ठिकाणी राहून एकांतवासात आपला काळ घालवतो, जनमानसातील ईश्वराबद्दल असणाऱ्या नाना कल्पनांच्या गोंधळात जो कधी अडकत नाही आणि ज्याच्या मनातील भगवंताची श्रद्धा अगदी पक्की असते, अविचल असते, असा तो पुरुष सर्वोत्तम भगवंताचा जगातील उत्कृष्ट भक्त होय. एकांतवासात राहता येणं आता कितपत शक्य आहे आपल्याला? हा, तो एक प्रश्न मला पण झाली. इथे तुला बायको मारेल, कुठे चाललास निघालास? पण हे जे आहे ना की आरण्यकाळ, जे तू म्हणालास की आपण मॉन्क मोड काय जंगलात निघून जावं वगैरे काय, तर मागे एक पुस्तक तुला सांगितलेलं मी वाचलं होतं, 7 Laws of Spiritual Success. अच्छा. हां, त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलंय की तुम्ही एकांतात जा, जंगलात जा, म्हणजे निसर्गात जा आणि तिथे तुमचे विचार सोडा. म्हणजे विचार सोडा म्हणजे त्यांनी वर्णन असं केलंय की जसं आपण बोलल्यावरती ध्वनी आपल्या निसर्गात म्हणजे जात असतो आवाज, तसंच तुझे विचार निसर्ग ऐकत असतो. राजाचे कान सुप्पा एवढे वगैरे तसं काय गोष्ट आहे ती गोष्ट लक्षात नाही तुझ्या? नाही. कोणती? कुठल्या तरी राजाचे कान सुपा एवढे मोठे होतात का ते आता मला आठवत नाही, पण होतात. आणि त्याच्या सेवकाला त्याविषयी बोलता येत नाही, ते सगळ्यांपासून लपवून ठेवायचं असतं. म्हणून मग तो जंगलात जातो, एक खड्डा खणतो आणि त्या खड्ड्यात मला वाटतं तो ओरडत राहतो, काय राजाचे कान सुप्पा एवढे. आणि मग नेमकं काय होतं मला आठवत नाही. एकतर त्या खड्ड्यातल्या मला वाटतं बिळात उंदीर असतो, उंदराला मांजर खाते, मांजराला अजून कोणीतरी खातं, असं काहीतरी होतं की काय होतं मला माहित नाही. पण कुठून तरी कोणाच्या तरी चामड्याचं वाद्य तयार करतात आणि ते येऊन राजाला भेट देतात. ते वाजवायला सुरुवात होते तर ते त्याच्यात राजाचे कान सुप्पा एवढे असं मोठ्याने वाजायला लागतं. असं काहीतरी आहे ती गोष्ट. म्हणजे तुझं म्हणणं की त्याला राहवत नाही, त्याला व्यक्त व्हायचं असतं, कोणाला तरी त्याला सांगायचं असतं, पण त्याला सांगितलेलं असतं की तू जर कोणाला सांगितलंस की माझे कान सुप्पा एवढे आहेत तर तुला मी मारून टाकेन. कानच ना, हो कान. पण ही गोष्ट हे थोडं वेगळं आहे, सुपा एवढे नाहीये. पण म्हणजे तुला व्यक्त करायचं, मला ते आठवलं फक्त, मी असं नाही म्हणत याचा काय अर्थार्थी संबंध आहे. हां, ह्याच्यात की तू व्यक्त होतोस, तुझ्या फक्त मनातले जे विचार आहेत, चांगले विचार, तुला जे काय हवंय ते तू निसर्गात जाऊन तो विचार कर. असं त्या 7 Laws of Spiritual Success मध्ये एक लॉ आहे. एक अशी जागा आपल्याकडे असायला हवी जिथे आपण एकटे राहू शकतो. असं म्हणजे असायला हवी वगैरे असं नाही, त्यांनी सांगितलं की असं करा. पण आपल्या इथे ते कदाचित तेवढं शक्य पण नाही. हळूहळू जसं जंगल वगैरे थोडं जात आहेत, म्हणजे किंवा आता तू शहरात राहत असशील तर तुझ्याकडे असं नाही आहे कुठे वाव, मग तुला लांब जावं लागतं. मग तू शांतता शोधायला कुठेतरी जातो, पण तिथे शांतता नसते, हे सगळं होतं. हां, असं गच्चीत जाऊन तू बसवतास आधी, तिथे ते होतं की तिथे शांतता. खूप जास्त वेळ बसायचो.
म्हणजे संध्याकाळी सूर्यास्त झाल्यानंतर तिथे जाऊन बसणं आणि मग झोप छान लागायची. नंतर आणि क्वचित कधीतरी असं व्हायचं की मी जिथे बसायचो ना गच्चीत मध्ये, त्या बरोबर मध्ये चौकोनावर, तिथे चौकोनी आकारावर असा तिथे बरोबर चंद्राचा प्रकाश पडायचा. हा, असा चंद्र नेमका वर्षातनं काही दिवस असं व्हायचं. अर्थात चंद्र कुठे आकाशात त्यावर असतं ते, पण मजा यायची. आता ते गच्चीत तेवढं जाणं होत नाही. पण हे मान्य आहे की असायला हवं. आता पूर्ण वेळ आपण वॉल्डन सारखे राहू शकत नाही. वॉल्डन एक मला वाटतं आधी पण मी सांगितलंय 3 वर्ष मला वाटतं तो जाऊन राहिला जंगलात आणि त्याबद्दल त्याने लिहिलं. आठवतंय मागच्या वेळेला आपण तू सांगितलं होतंस मला एका कोणाची तरी डॉक्युमेंटरी का त्याच्यावर सिनेमा तयार केला होता, इंटू द वाईल्ड. इंटू द वाईल्ड. हा, पण त्याचं काय प्रिपरेशन वगैरे नव्हतं, टपकला तो. मग तेच ना, तो काय आदर्श नाही म्हणजे. इतकं त्यात अरण्य म्हणजे अगदी जंगलात तिथे श्वापद असतील म्हण, किंवा जिथे कुठे काहीच काही झालं तर आपल्याला पण म्हणतात बघ, ट्रेकला जाताना कधी एकट्याने किंवा दोघे जण जाऊ नका, किमान 5 जण वगैरे असावीत किंवा 4-5 लोक असावेत एकत्र किमान. बरोबर. आता जे असतात 150-150, 200-200 लोक एकत्र जातात ट्रेकला, कारण ते टूर आणि म्हणजे कसं बिझनेस झालं झाला की बिझनेस झाला. पण त्याचं हे मला वाटतं यार की जसं मी राजस्थानला वगैरे गेलो ना, तर तिथे त्या बिझनेसला मॉनिटाईज करतायत तिथली लोक. ते आपल्या इथे होत नाही व्यवस्थित केलं. हा, म्हणजे त्याचं काय म्हणतात त्याला स्ट्रक्चर आहे की खाली दुकानं वगैरे बऱ्यापैकी आहेत, गाईड आहेत तिथे. म्हणजे तिथल्या जे लोकल, तिथले जे स्थानिक आहेत त्यांना पैसे मिळतात त्यामार्फत. इथे कसं होतं की इथून लोक जात आहेत, कोणतरी इथला टूर मॅनेजर कोण असतो तो कंडक्ट करतोय, तिथे जात आहेत. तेवढं मला वाटत नाही की ते तेवढं मॉनिटाईज आपल्या इथे होत आहे महाराष्ट्रामध्ये. तिथे जी व्यवस्था लावायला हवी, एकंदर अर्थव्यवस्था त्यावर उभी राहू शकते. मला हे पण वाटतं की मला वाटतं फक्त मुंबई पुण्याच्या जवळपासचे जे गड असतात त्याच्यावरच लोक जाऊन चढतात. तिकडे टॉयलेट लावून पण कितीतरी पैसे कमवते. वॉशरूमच नसतात आपल्या इथे कुठे. पण शेवटी मुद्दा हाच की आपल्याला जर कुठेतरी निसर्गात जाऊन, किंवा निसर्ग म्हणतो आपण, निसर्ग सगळा आपण आता बसलोय तो सुद्धा निसर्ग आहे खरं. जंगलात जाऊ, जंगल म्हणण्यापेक्षा जिथे माणसाचा हस्तक्षेप कमीत कमी आहे अशा एखाद्या ठिकाणी जाऊन. किंवा मी एक जिबलीचा सिनेमा पाहिला होता ज्यात एक छान सीन होता. ती मुलगी म्हणते की वा वा वा, तिशी शहरातनं गावात येते आणि तिला गाव खूप आवडतं. म्हणजे ती म्हणते वा वा, निसर्ग किती छान आहे, आपण माणसं कशी असतो, वाट लावतो वगैरे वगैरे. आणि जो हिरो असतो तो तिला म्हणतो हे सगळं माणसानं वाढवलेलं आहे, तू जे काय बघतेस, तुझ्या पुढे जे काय दिसतंय, ती सगळी झाडं, ते सगळं सौंदर्य हे माणसानंच केलेलं आहे. आपल्याला वाटलं तर आपण करू शकतो. हा, त्यामुळे तू असं काय कमी लेखू नकोस माणसाच्या किमयेला किंवा माणसाच्या क्षमतेला. अर्थात तो असं नाही म्हणत तिला, कारण त्याला तिला पटवायचं असतं, पण एका अर्थी तेच म्हणतो तो तिला इनडायरेक्टली. हा, मग ते आपलं अरण्य काय आहे हे आपण ओळखायला हवं. आता बदलत्या काळानुसार आपल्या व्याख्या थोड्या लवचिक झाल्या पाहिजेत. म्हणून मी म्हटलं की जिथे एकांतवास मिळेल. नाही, हा, मला दुसरा अर्थ असा एकांत मिळेल. हा, असा लागला. तू कम्प्लीट कर, मी बोलतो. हा, जिथे एकांत मिळेल तिथे आपण जाऊन बसावं, थोडा वेळ स्वतःला द्यावा. पूर्ण वेळ तर आपण अख्खच्या अख्खं तारुण्य तू एकांतात घालवलंस तर मग तू काय केलंस. कारण एक म्हटलं होतं की इंट्रोस्पेक्शनचा अर्थ असा नाही की तो माणूस इन्साइटफुल असेल, असं एक लेख होता की तू आत्मपरीक्षण करतोयस याचा अर्थ असा नाही की तुला सगळं समजतंय, कारण तू तुझ्या त्याच चक्रांमध्ये अडकून राहिलास. आम्ही किती तास घालवतो रोज आत्मपरीक्षणात, पण तुला नवीन काहीच कळत नाहीये स्वतःविषयी. त्याच गृहीतकांवरनं पुन्हा पुन्हा स्वतःची पाठ थोपटून घेत राहशील, मग काय उपयोग आहे त्याला. तर एक मिनिट. तर त्यामुळे एक जरी तू पूर्ण वेळ तिथे असा एकांतात राहू शकला नाहीस तरी एक मोजका वेळ रोजच्या रोज स्वतःला द्यायला हवा. म्हणून मागे मी हे पण एकदा म्हणालो होतो बघ की संडासात जातो, बाथरूमात जातो, लोक फोन घेऊन जातात. तू
जो एक वेळ तुला एकांतात हक्काने मिळू शकतो तो तू स्वतःहून मारतोस, स्वतःहून घालवतोस. ती तुझी चौकट आहे, ती तुझी जागा आहे आणि त्यात तू स्वच्छ होतोयस, याचा अर्थ तू वाव देतोयस विचार करायला, विचारांना स्वच्छ व्हायला. तर ते तर ठीकच आहे, ते तर असलंच पाहिजे. मुळात लोक तेही देत नाहीत, हे वाईट आहे, पण आपली ती अवस्था नाही आहे. त्यामुळे आपण पुढच्या पातळीवर बोलू की मुद्दामून वेळ काढून कुठेतरी चालायला जा म्हणून, किंवा मला आता शांत बसू दे असं म्हणून एक वेळ मागून घेऊन ती वेळ, ती जागा आपण स्वतःला द्यायला हवी. असं एक आहे. असं यात आहे असं माझं म्हणणं नाही, म्हणजे मला सुचतं. म्हणजे सकाळी लोक पार्कात वगैरे जातात किंवा थोडं रनिंग विनिंग करून शांत बसतात, विचार करतात. ज्याला जे जमेल ते तो हे करतो. मला दुसरा असं एक वाटतं, दुसरा अर्थ आपण असा लावू शकतो. म्हणजे मला वाटतंय की जर तू तिकडे गेले की अरण्यात जा, म्हणजे अरण्यात सोपं नाही की अरण्यात गेला बसला चिले, कारण तिकडे जसं तू मगाशी म्हणालास जंगली श्वापद असतात, म्हणजे कठीण आहे तिकडे सर्वाईव्ह करणं, तुला जगणं. तर मग तुझ्या आयुष्याच्या सुरुवातीला कठीण गोष्टी हातात घे. की म्हणजे समज कुठे गेलं ते, सदासेवी अरण्य तारुण्य काळी. तू जर आयुष्याच्या सुरुवातीलाच कठीण गोष्टी हातात घेतल्यास, आव्हानं स्वीकारलीस, तर मग नंतर तुला काय वाटणार नाही, तुला सवय होईल त्या गोष्टींची. बरोबर. आणि मग त्या दृष्टीने दुसरं जे आहे, मिळे ना कदा कल्पनेचे न मिळे, त्याचा अर्थ आहे की आता यांनी दिलंय असं की दुसऱ्या लोकांच्या कल्पना असतात, त्या सगळ्या गोंधळात आपण स्वतः अडकायचं नाही. लोक काय म्हणतायत, लोक म्हणतायत म्हणून मी करणार, हे तू विचार कर ना. एक आपण कुठून कुठे आलो या श्लोकांमध्ये की जनी वंद्यते सर्व भावे करावे, जनी निंद्यते सर्व सोडून द्यावे. तिथून आपण आता आलोय मिळे ना कदा कल्पनेचे न मिळे. लोकांचं थोडक्यात आपल्याला आपल्या विवेकानुसार ओळखायचंय की बाबा लोक मांडतात त्या कल्पना, त्यातल्या किती स्वतः त्यांच्या असतात, त्यांनी किती त्यावर विचार केलेला असतो, आणि फक्त नुसत्या उसण्या घेतलेल्या असतात. हे करायला हवं असं सगळेच म्हणत असतात, म्हणून सगळे म्हणत असतात. मग ते असं होईल ना की तुझं ट्रान्झिशन झालंय, तू त्या फेजमध्ये होता, तुला हे करू नको ते करू नको, तुला सांगितलं गेलं पहिल्या श्लोकात, पहिले 10 श्लोकांमध्ये, आणि नंतर ते तू अशा स्टेजला येऊन पोहोचलायस की हा तू आता स्वतःचं डोकं लावू शकतो. हा, तू स्वतःचं डोकं लाव आणि ठरव काय ते. मग पुढे त्या तुला पहिल्या 2 ओळींवर काय म्हणायचं? नाही, मला तेच वाटलं की तू आता हे पहिलं मी जे म्हणालो ना मगाशी की आव्हानं स्वीकार. म्हणजे आता जसं तू म्हणतात की अरे यार खूप काम असतं नोकऱ्यांमध्ये, नोकरी करायला गेल्यावरती, आणि लोकांना वाटतं बिझनेस सोपे आहेत, लोक बिझनेस करतात आपली माणसं, आणि मग तिकडे पण तोंडावर पडतात, सगळेच नाही पण पडतात. पण मग त्यापेक्षा तू तुझी नोकरी जी करत असशील ती खूप कठीण असेल, आव्हानात्मक असेल. मग नंतर जर तू एखादा व्यवसाय किंवा काय करायला गेलास आणि तिथे तुला काम त्याच्यापेक्षा जर कमी असलं तर ते तुला सोपं वाटेल, आणि तुला त्याचा स्ट्रेस तेवढा वाटणार नाही. तर तू उलटं केलंस, म्हणजे आधीची नोकरी जर तू करतोयस कोणती पहिली, आणि तू एकदम काय 9 ते 5 माझा रोल आहे फक्त, हां, मग आणि नंतर जर तू काहीतरी नवीन करायला घेतलंस तर मग तुला ते अंगावरती खूप जास्त येतं. हां, ते अति वाटणार तुला, अरे यार माझ्या लाईफ उतरत्या वयात तुला झेपत नाही ते काम करावं लागेल असं. एक म्हणू शकतो की बघ, मला कोणी सांगितलेलं की तू ठरवायला हवं की तू चूज युअर सॅक्रिफाईसमध्ये तू आपण म्हणतो बघ, पण ते पण आहे की तुला कोणत्या वयात तुझा सॅक्रिफाईस करायचं आहे. म्हणजे तुला तुझ्या आयुष्याच्या सुरुवातीची वर्ष तुला सॅक्रिफाईस करायची आहेत अभ्यास करून आणि जास्त काम करून, की तुला आयुष्यभर नंतरची तुझं आयुष्य सॅक्रिफाईस करायचं. म्हणजे समज तू शिकलाच नाही, टाइमपास केलास कॉलेजमध्ये काही, तेव्हा तू विचार केला अरे काय चालतंय वगैरे, आणि तेव्हा तू मजा मारलीस. पण जर तू तेव्हा मजा मारलीस तर तुझ्या पुढच्या आयुष्यात तुला स्ट्रगल करावं लागणार, कारण तुला नोकरी मिळणार नाही, किंवा जी मिळेल ती मिडिऑकर असेल. बरोबर. मग तुला आयुष्यभर स्ट्रगल करावं लागेल. आणि ते जर तू उलटं केलं, जे इथे सांगतायत की तू आधी मेहनत कर तरुण काळात जेव्हा तू करू शकतोस. आपल्याला शाळेत सांगायचं ना की अरे आत्ता काही वर्ष मेहनत घे, भरपूर नंतर मजा मार. पण ती काही वर्ष डिफाईन नव्हती ना शाळेत. ते म्हणायचं अरे 10वी झाल्यावर मजा मारायची. मग तो वाटायचं 12वी झाल्यावर मजा मारायची. खोटं बोलतो ना लोक तुझ्यावर. तू सांगतोय 10वी नंतर मजा मार, मग मुलं मजा मारणारच 10वी नंतर. तू आधी डिफाईन करून दिलं की तुला आता कशी असायचं तेव्हा, तो जंगलात जायचं शिकायला सगळे, किती वर्षापर्यंत असायचे, मुंज झाल्यानंतर
मुंज झाल्यानंतर मला वाटतं सहसा आता 8व्या वर्षी किंवा 8 वर्ष झाल्यावर मुंज करतात, पण मला वाटतं पूर्वी 12 वर्षाचा झाल्यावर मुंज करून मग तो शिकायला जायचा 12 वर्ष आणखी. हा, मग तेच ना, मग पुढची 12 वर्ष त्याला सांगितलं असायचं की तू भाई तुला हे करायचंय. इथे सांगतात आपल्याला 12वी पर्यंतचा. हे चांगलं होतं ना, की 8व्या वर्षापर्यंत तुझ्या घरचे संस्कार जे काय असतील ते, अर्थात प्रत्येक घरानुसार वेगवेगळे, काही ठिकाणी काही घरी चांगलं शिकवतील, काही घरी वाईट, त्यानुसार मग तुला बाहेर पाठवायचं गुरुकडे. पाठवायचं पण ते असं की कुठेतरी विद्यापीठ आहे आणि सगळी मुलं इथे बसतात कुठल्या तरी कोणाच्या तरी गाडीत आणि जातात आणि त्यांच्याबरोबर पैसे द्यायचे आणि म्हणायचं जा. कुठे आपलं म्हणतोयस तू आता? हा, आपल्याकडे पूर्वीची पद्धत, गुरुकुल पद्धत म्हणजे काय, तो असं नसायचं की बाबा फोन केला आणि ऍडमिशन बुक केली. मुलगा प्रवास करायचा, त्या प्रवास करण्याची त्यावेळेची जी सोय असेल ती, की बाबा कुठेतरी पंचक्रोशीच्या कुठली तरी एक जागा असेल जिकडे विद्यापीठ ये जा करत असतील, व्यापाऱ्यांचे ताफे असतील, काय असतील ते न्यायला तयार होत असतील की हा चला आम्ही पुराणं देतो आमच्याबरोबर, त्यांच्याबरोबर आपल्या मुलाला सोडून द्यायचं. जातो 12व्या वर्षी पोरं जात आहेत, सगळी एकत्र जात असतील, एकटे जात असतील, आणि मग त्यांच्याबरोबर जे काय त्या कुटुंबाकडे असतील नसेल तो पैसा सगळा द्यायचा, तो जाणार तिकडे विद्यापीठावर जाऊन पोचणार, तिकडे जाऊन मग प्रत्येक गुरुसमोर काहीतरी दक्षिणा ठेवणार आणि म्हणणार की मी आता दक्षिणानंतर काहीतरी असेल ना ऍडव्हान्स फी, गुरु बघणार ना की बाबा दक्षिणा किती देऊ शकतो, असं नाही की तेव्हा पैसे मागत नसतील, माहिती असणार नक्कीच. आणि मग तो म्हणणार की मला एवढी 12 वर्ष घरी काय काय शिकवलं, मी हे शिकलोय, आणि गुरु म्हणाल अच्छा ठीक आहे चल, हे म्हणून दाखव, ते म्हणून दाखव, किंवा याविषयी तुझं काय मत आहे ते सांग. आणि मग काय त्याची जी चाचणी असेल, प्रवेश परीक्षा, ती घेऊन मग तो म्हणेल की हा बाबा माझ्याकडे 500 मुलं आलेत किंवा चल 50 पोरं आलेत आणि मी 10 मुलांना घेणार, बाकीचे 40 जण तुम्ही गेलात उडत. आणि ती 12 वर्षाची मुलं 40 जे नाकारले गेले. कारण पूर्वी तेच व्हायचं की एक कुठले तरी विद्यापीठ असायचं, आणि पूर्वी नाही म्हणजे अजूनही तेच होतं, पण एक कुठलं तरी विद्यापीठ असायचं जिकडे सगळेजण धाव घ्यायचे. मग नाकारले गेलेल्यांसाठी बाजूला कुठलं तरी नवीन विद्यापीठ तयार व्हायचं. म्हणजे आता आपले जसे कोण IIT मध्ये जातो, मग ऍडमिशन मिळत नाही, दुसरीकडे जातो, तसंच फक्त ते टाइम कन्झ्युमिंग जास्ती होते. काय इथे आता कसं ऑनलाईन तू फॉर्म भरतोय आणि तू रिजेक्ट होतो, लाईव्ह जाऊन रिजेक्ट. ते पण त्या थोडक्यात ती बाजारपेठ तयार व्हायचीच, आणि त्यामुळे क्लस्टर्स तयार व्हायचे की एकदम टॉपचं विद्यापीठ म्हणजे टॉपचं गुरुकुल, मग त्याच्या शेजारी दुसरं, त्याच्या शेजारी तिसरं, मग चौथं, असं करत 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 एक मोठं संकुल तयार व्हायचं. आता ते कोटा कसं राजस्थानचं आहे त्यातला प्रकार झाला. पण मुद्दा असा की आपलं त्या श्लोकावरती आपली चर्चा परत श्लोकावर, सुरुवातीला जर तू काही कठीण गोष्टी केल्या तर नंतर मग तुला सोपं वाटेल. जसं ते आपण कोणत्या इगोमध्ये होतो वाटतं ना, की ट्रेनिंगमध्ये तुम्ही एवढे मार खा नंतर काय वाटतं का, चळे ना मनी निश्चय दृढ ज्याचा, आपला निश्चय अजिबात ढळता कामा नये. हे ते मला तो आठवला, तो रॉबिन्सन होता, जॅकी रॉबिन्सन, तो काळा बेसबॉल प्लेअर. आपण गेल्या श्लोकात चर्चा केली ना, पहिला काळा प्लेअर. केली का चर्चा त्यावर, मला नाही आठवत. इगो इज द एनिमी मध्ये मी बोलू ना, वाचलं. काय केलं त्याने? सो तो खूप रागीट होता, त्याला काळा चिडवायचे, निग्रो विग्रो काहीतरी चिडवत असतील ते. सो तो भांडणं करायचा. तो सैन्यात गेला तर सैन्यात पण तसंच झालं. त्याला बोलले की तू मागे जाऊन बस सगळ्यात. तर ते का करत होते, कारण ते रेसिझममुळे, इथे वर्णभेद म्हणतात ना, की तू काळी लोकांनी मागे बसायचं. मग तो तिथे पण भांडला त्या ड्रायव्हरशी, तर सैन्यातून त्याला काढून टाकलं. फक्त त्याला कोर्ट मार्शल केलं पण शिक्षा केली नाही, कारण ड्रायव्हरची चुकी होती ना. पण त्याला राग अनावर व्हायचा एकदम, आणि त्याच्या एरियामध्ये कितीतरी वेळा त्याच्यावर पोलीस केस वगैरे झाली. म्हणजे पोलीस डोक्याला बंदूक लावायचे, एवढ्या प्रकार त्याच्याबरोबर होऊन गेले. आणि तो रागवायचा का, कारण त्याचं असायचं की काळ्या लोकांबरोबर पार्शिलिटी होते. मग शेवटी एक बेसबॉल टीमचा एक मॅनेजर होता, त्याने त्याला चान्स दिला. तो बोलला की मी तुला खेळायला घेईन पण तू रागवायचं नाही. अच्छा, मी तुला घेईन, चान्स देईन तुला, पण तू रागवायचं नाही. त्याचं मला वाटतं नाव काय होतं यार, तो
हे नाही आठवत मला. आणि नाही. नाही. सो त्याचं नाव मला आठवत नाहीये, पण त्या माणसाने चान्स दिला त्याला आणि हा त्याच्यानंतर कधीच रागवला नाही. त्याला किती 70 वेळा तरी बुक्के बिक्के मारले समोरच्या टीममधून. कोणी काय उगाच टॉन्ट मारतायत, शिव्या घालतायत, काय काय करतायत, धक्के बिक्के मारतायत, पण हा कधीच त्यांच्यावर भडकला नाही. म्हणजे आणि त्याला होतं की तेव्हाच्या काळी कोणतरी मोठा प्लेअर होता, तो फॅनवरती थुकलेला. अच्छा. आणि त्याने सांगितलं मी परत थुकेन. पण तो गोरा प्लेअर होता, त्याच्या एवढं काय हे नाचक्की झाली नाही. ह्याने तसं काय केलं असतं तर हा पूर्ण बदनाम झाला असता आणि ह्याला करिअरमधून काढून टाकलं. एक निमित्त सुद्धा पुरलं असतं त्याची वाट ह्याला काढायला. मग त्याने अजून एक सांगितलं की कोच होता, तो रेफरी असतात ना, तो रेफरीच त्याला शिव्या घालत होता. रेफरी नाही, कोच समोरच्या टीमचा कोच याला शिव्या बिव्या घालत होता, काय रे काळ्या काय करून. पण हा काय बोलला नाही, त्याला रिॲक्ट केलं नाही त्याने. आणि त्याच्यावर नंतर केस झाली त्या कोचवरती की तुला आता काढून टाकणार, तू एवढं हे केलंस, म्हणजे ह्याला नावं बिवं ठेवलीस ना. पण नंतर ह्याने सारवासारव करून त्याला माफ केला आणि त्याच्याबरोबर फोटो काढला. अच्छा. हां. तर तो म्हणतो की तो फोटो माझ्या आयुष्यातला सगळ्यात कठीण प्रसंग होता, कारण माझ्या मनात येतो त्याला कुत्र्यासारखा मारावा. पण त्याला तडजोड करायला लागली असं. हां, मग ह्याने तडजोड केली, करायला लावली नाही, ह्याने केली. ह्याने स्वतः ठरवलेलं ना की मी रागवणार नाही. अच्छा. मग लेखक म्हणतो की तुम्ही म्हणजे त्या इगोईज नाही म्हणते की तुम्ही मोठं पिक्चर बघा, जसं ह्याने बघितलं. ह्याने विचार काय केला की मी सगळ्यात मोठा प्लेअर बनणार आहे आणि हे काळ्या वेळा बोलतात ही सगळी क्षुल्लक लोक आहेत जी मला नावं ठेवतात, टोमणे मारतात, कारण ह्यांना नंतर ह्यांचे विचार बदलतील की हे बदलले तरी मला फरक पडत नाही, कारण माझा गोल मोठा आहे. बरोबर. मग त्याचा निश्चय दृढ होता, मला जे करायचं आहे ते वेगळं आहे आणि हे सगळे अडथळे आहेत माझ्यासाठी फक्त. व्ही शांताराम यांचा सिनेमा आहे दो आंखें बारा हात म्हणून. हां, दो आंखें बारा हात मध्ये ते दरोडेखोर असतात. हां, दरोडेखोर असतात. तर ते पाहिलास अख्खा? मी पाहिलाय, हो. त्यांना त्यात ते शेवटी जेव्हा भाजी विकायला जातात आणि तो दलाल असतो वाढत्या, तो त्यांना मारहाण करतो की अरे हे तर गुंड आहेत वगैरे वगैरे, आणि ते मार खाऊन घेतात गपचूप आणि असे अर्धमेले येऊन पडतात. तो खूप काय काय करतो, तो शेती जाळतो, तो काय काय करतो, तो मालकाला मारायचा प्रयत्न करतो. नाही, तो ऍक्च्युली तो आधी पहिल्यांदा यांना बाजारात जेलर असतो ना. जेलर नाही, तो अडता असतो, म्हणजे दलाल असतो तो गावात हे पिकवतो की बाबा, म्हणजे कंडी पिकवतो की बाबा हे लोक दरोडेखोर आहेत, चोर आहेत, यांना का विकू देत आहे, यांनी खून केलेत, यांनी गुन्हे केलेत, तर यांना चोपा. आणि मग त्यांना चोपतात आणि त्याने सांगितलेलं काय बाबूजी की कसम वगैरे असं ते म्हणतात. बरोबर, सगळे म्हणत असतात. आणि मग ते मार खातात. मार खाल्ल्यानंतर ते असे अर्धमले येऊन पडलेले असतात, तेव्हा बाबूजी व्ही शांताराम स्वतःच की उठो 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 उठो, मला अभिमान आहे तुमचा. आणि मग ते त्यांच्यावर बैलांची धाड येते. बरोबर. मला वाटतं शिंगाना आपण काहीतरी आग लावलेली असते. आणि तो स्टंट करताना व्ही शांताराम यांचा डोळा गेला होता वाटतं, खऱ्या आयुष्यात असं काहीतरी झालं होतं. खरं आता मला माहित नाही, पाहायला हवं. पण तो सिनेमाला आठवला की स्वतःवर नियंत्रण ठेवायचं, म्हणजे आधीचं तुमचं आयुष्य जे काय झालं असेल ते, आधीच्या चुका ज्या काय झाल्या असतील त्या, पण त्यावर ते जे तुम्हाला शिकायला मिळालं ते महत्वाचं आहे. पण ह्याचं म्हणजे ह्याने उदाहरण कसं दिलं होतं की ते रॉबिन्सनचं, वाटतं की आपल्या आयुष्यात ज्या गोष्टी होतात ना त्या क्षुल्लक आहेत रॉबिन्सन समोर, कारण रॉबिन्सन समोर उलट पण बोलला नाही कधी, म्हणजे मारामारी तर सोडतो, उलट पण बोलला नाही. आणि त्याने असं लेखक म्हणतो की यार आपल्या ऑफिसमध्ये प्रमोशन होत नाही, आपलं कोणतरी क्रेडिट दुसरा माणूस ढापतो, किंवा आपल्याबरोबर अशा कितीतरी गोष्टी होतात ज्या आपला राग येतो आणि आपण वाटतं ह्याचे बोलून दाखवतो, आता तोंडावर फेकून मारतो काहीतरी बॉसच्या वगैरे, असं काही इच्छा येतात लोकांच्या मनात. झालं की ते तुम्ही मोठं पिक्चर बघा, तुम्ही हे कराल तात्पुरतं तुम्हाला राग आला म्हणून, पण तुमचं करिअर याने खराब होऊ शकतं या गोष्टींमुळे. म्हणजे हे रॉबिन्सनचं उदाहरण तू धरू शकतो, हे आपण हे करू शकतो की ह्याचा दृढ निश्चय. हो, द वे ऑफ किंग्स मी पुस्तक वाचलं ना, त्यातला जो हिरो आहे कॅलेडिन, त्याच्या बाबतीत पण तेच होतं की त्याची हालत
बेकार आहे, गुलामासारखी हालत आहे त्याची. आणि मी परवा, तो कुठला सिनेमा आहे, ट्रेन टू बुसान झॉम्बीचा मूवी आहे. झॉम्बीचा सिनेमा तो पाहिल्यानंतर मला बायको म्हणाली, कुठून आले असेल झॉम्बी कल्पना, इतक्यांदा आपण बघतो. मी म्हटलं ओके, पाहावी. तर ती पण गुलामगिरीतूनच तिचा उगम आहे. आणि चॅटल स्लेव्हरी नावाचा एक प्रकार आहे. चॅटल स्लेव्हरीचा अर्थ असा की त्या गुलामांना कोणतेच अधिकार नसतात, ते पूर्णपणे मालकाची मालमत्ता. त्यांना जी काय मुलं होतील ती पण मालकाचीच, आणि त्यांच्या जीवावर त्यांचं काय करायचं काय नाही करायचं सगळं मालक ठरवतो. त्यांना स्वतःचे काहीच अधिकार नाही, त्यांना माणूस म्हणून अजिबात वागणूक नाही. ती कुठे होती ही प्रथा? चॅटल स्लेव्हरी अमेरिकेत मला वाटतं सगळ्यात जास्त होती. अच्छा. पण म्हणजे आफ्रिकेत सुद्धा ती होतीच, पण ती अमेरिकेत खूप जास्त होती. CHATTEL चॅटल स्लेव्हरी. आणि त्या लोकांमध्ये त्यांच्या ज्या लोककथा होत्या अशा गुलामांमध्ये, त्यातून झॉम्बीची कल्पना आली की असा कोणीतरी सॉर्सरर, असा कोणीतरी जादूगार जो मेलेल्या माणसांना जिवंत करून त्यांच्याकडनं काम करून घ्यायचा. अच्छा, ओके. त्यांचे आत्मे तो ढापायचा, त्यांच्या आत्म्यांवर ताबा मिळवायचा. हे किती तू विचार कर, एका अर्थी किती म्हणजे चपखल आहे. कारण जो चॅटल स्लेव्ह आहे, ज्याच्याकडे स्वतःचं काही, त्याला स्वतःच्या मताला त्याच्या काही किंमत नाही, त्याला काय करायचं आयुष्यात काही म्हणजे काही किंमत नाही, त्याच्या कुठल्याच हालचालीवर त्याचं नियंत्रण नाही, मालक सांगेल ते करायचं त्याने. अशा माणसाला स्वतःचा आत्मा असून नसल्यासारखंच वाटणार ना. त्याला काय आहे त्याचा आत्मभान किंवा काय, ठीक आहे उठायचं, तो गुरासारखी वागणूक आहे त्याला. बरोबर. हा, गुराला तरी चांगली वागणूक असते म्हणजे. पण म्हणजे जे काय असेल ते. आणि मग त्यामुळे त्यावरनं हे सुचणं की अशी माणसं जी खरं तर मेलेली आहेत पण त्यांना जिवंत करून फक्त त्यांचे हातपाय चालतात म्हणून त्यांचा वापर करून घेतला, त्या अर्थाने झॉम्बी या कल्पनेचा उगम झालाय. आणि आता तो हॉरर म्हणून चित्रपटात वापर होतो त्याचा, वेडेवाकडे लोक हे करतायत म्हणून. पण तो तसा आला अर्थ, म्हणजे तो तसा. पहिला मूवी वगैरे कोणता आलेला मग त्याच्यावरती? मूवी पहिला झॉम्बी मूवी माहिती नाही काय असेल. मग कदाचित मला कधी हे पण वाटतं की कदाचित ते विडंबन आहे, झॉम्बी हॉरर फिल्म म्हणून वापरणं कदाचित विडंबन म्हणून सुरू झालं असेल त्या लोककथेचं. अच्छा. म्हणजे अपमान करायला मुद्दा म्हणून. अर्थात हा माझा अंदाज आहे. झॉम्बी ओरिजिनली हती ग्रोईंग आउट ऑफ, इथे आता काय माहिती AI काहीतरी पहिलं जे असतं तेच देतो, गॅरंटी नाही देत आहेत. फर्स्ट झॉम्बी फिल्म एव्हर काय लिहिलंस? नाही, मी झॉम्बी आयडिया ओरिजिनल टाकलं इथे, पण ते AI कधी कधी चुकीचं पण देतो, त्याची गॅरंटी नाही त्याची. आणि ही फ्लेश इटिंग झॉम्बी आहे कोणत्या अमेरिकन सिनेमाने काढले. व्हाईट झॉम्बी हा पहिला नाईट ऑफ लिव्हिंग डेड म्हणून तो पिक्चर आला ना, त्याच्यामध्ये तो ब्लॅक अँड व्हाईट पिक्चर आहे, त्याच्यात ते फ्लेश इटिंग झॉम्बी दाखवले. बाकी तू म्हणतोयस ते काम करणार ते वेगळी आयडिया. नाही, मुळात झॉम्बी ही कल्पना हायटियन तू जे म्हणतोयस ना तेच आहे. द टर्म झॉम्बी ओरिजिनेट्स फ्रॉम हायटियन वुडू अँड वेस्ट आफ्रिकन स्पिरिच्युअल ट्रेडिशन्स, derived from Kikongo words like zambi or zumbi. A zombie was not a flesh-eating monster. Acha, okay. But a passive, soulless body reanimated by a sorcerer called a bokor through magic or neurotoxins to serve as forced labor. Okay. व्हाईट झॉम्बी आणि नाईट ऑफ द लिव्हिंग डेड. पहिल्या व्हाईट झॉम्बीमध्ये बऱ्यापैकी वुडू थीम होती, पण नाईट ऑफ द लिव्हिंग डेड मधनं ते मांस खाणारा हिंसक असा वगैरे झाला. ओके. याचा अर्थ तो डिस्कनेक्टच आहे प्रत्यक्षात. त्याला वाईट केलं ना झॉम्बी आपण. बरोबर. म्हणजे आधी त्याच्यावरती लोकांना किव यायला पाहिजे असा तो काहीतरी होता प्रकार, की बाबा तू मेल्यानंतर पण तुझी सुटका नाही, अशी ती कल्पना आहे. बरोबर ना तू? बरोबर. हो.
की मेल्यानंतर पण तुला काम करावं लागतं. म्हणजे हे आता पण हे म्हणजे हे असं होतं ना, खूप ज्या काही कल्पना आहेत जिथे वेस्टर्न लोक हे किंवा काही लोक ते बदलून टाकतात त्या कल्पना. जसं आता इथे झॉम्बी म्हणजे इथे लिहिलंय ना की ते काय गुलाम होते जे जे मेल्यानंतर पण सुटका नाही होत त्या गुलामाची. तसंच ठगच्या बाबतीत होतं. आता आमिर खानने पण ठग ऑफ हिंदुस्तान पिक्चर काढला. ठग्स ऑफ काय तो पडला तो. लोकांना एक्सपेक्टेड होतं की हा रिॲलिटी दाखवेल, पण अर्ध्या तर लोकांना माहीत पण नाही की ठग म्हणजे काय. ठग म्हणजे प्रत्येकाला वाटतं की कोणतरी गुंड किंवा वाईट काम करणार. पण ती कुठल्या तरी एका अख्ख्या जमातीला ते नाव देऊन टाकलं आणि त्यांना क्रिमिनल घोषित केलं. ती ठग जमात होती, ती जंगलात होती, ती इंग्रजांविरुद्ध लढत होती. इंग्रजांनी सगळीकडे प्रचार केला, अपप्रचार म्हणता येईल त्याला ना, की हे वाईट आहेत. आणि मग त्या अख्ख्या जमातीला क्रिमिनल घोषित करून लहान बाळांना पण ठार मारलं. ह्याला कसं तू जस्टिफाय करू शकतोय? जन्मलेल्या बाळाला ठारवीर मारतात. पण ह्याने पिक्चरमध्ये दाखवता आलं असतं ह्याला, कोणाला, आमिर खानला. पण ह्यालाच पहिले ते कल्पना आहे का की ते ठग होते कोण? ती आता तो चित्रपट तू पाहिलायस? नाही, इच्छाच नाही झाली, कारण तो पायरेट्स ऑफ कॅरिबियन वगैरे सगळ्यांच्या लापाडापी केलेली होती. त्यामुळे ते पाहावंसं वाटलं नाही. पण मुद्दा असा की ठग बोलल्यावर लोकांना काय वाटतं की कोणतरी दरोडेखोर, पण ऍक्च्युअली होते कोण ते स्वतःच्या जमिनीसाठी लढत होते. तसंच हे झॉम्बीचं पण झालं ना, म्हणजे की मग तेच विडंबन झालं ना एका अर्थी, की तुम्ही प्रत्यक्षात त्याचा अर्थ फार वेगळा आहे. अशी माणसं जी त्यांच्यात गुलामगिरी इतकी रुतलेली आहे की ते मेल्यानंतर पण त्यांची सुटका होऊ शकत नाही. ते गुलामच राहतात मेल्यावर सुद्धा. आणि त्याला तुम्ही एक हॉरर फॅन्टसीमध्ये त्याचं रूपांतर करून टाकलं. ओरिजिनल हॉरर या अर्थाने तो आहे की ते भयानक आहे निश्चितच, पण त्या झॉम्बीपासून आपल्याला धोका नाहीये. त्याचं नशीब खराब आहे. ते काढून टाकलं आणि असं केलं त्याचं. पण त्यामुळे मग होतं काय, जर तुझ्या डोक्यात मूळ तुझी कल्पना ही आहे की झॉम्बी हा काळ्या कृष्णवर्णीय सगळ्या लोकांमधून उगम पावलेली उत्पन्न झालेली कल्पना आहे, आणि मग त्यांना आचकट विचकट चाळे करायला लावायचे, त्यांचे डोळे वगैरे असे दाखवायचे, ते विडंबनच झालं ना. मग हे ठग लाईफ पण विडंबनच झालं का त्या गोष्टींचं, की ठग लाईफ आणि जे मेले स्वतःसाठी म्हणजे लढता जंगलामध्ये तो मीम हा प्रकार फार वेगळा आहे. कारण तो तिथूनच आला ना. हो, तसं नाही, पण म्हणजे मीम हा प्रकार तिथूनच आला, ठीक आहे. पण मीम सहसा बहुतेक तू मीम शोधशील तर त्यांचा उगम काहीतरी बेकार असतो. म्हणजे आपण ज्या मीम्सवर हसतो किंवा जे मीम वापरले जातात व्हिडिओमध्ये मध्ये, म्हणजे असं एक रडणारा माणूस दाखवतात किंवा बहुतेक मीम्स त्यांची पार्श्वभूमी की ज्या माणसांचे चेहरे वापरले जातात, म्हणजे बोलतो की सिरियस काहीतरी इश्यू असतो, खूप काहीतरी जोरदार भयानक असतं, आणि आपण हे करून सोडून देतो, कारण आपल्याला कॉन्टेक्स्ट कळत नाहीये तेवढ्याच पुरता. पण हे आपण तर म्हणजे नकळत अनभिज्ञपणे त्यांचा वापर करतोय. हा जाणून बुजून केलेला वापर वाटतो ना. नाईट ऑफ द लिव्हिंग डेड. करेक्ट. तिथून जर सुरुवात झाली तशी, लोकांना व्हायरस आणि रेडिएशन आणि फंगल इन्फेक्शन होतं म्हणून हे असे वागायला लागतात. ते नंतर एक सुरू केलं की, पण म्हणजे ते तुम्ही त्याचा मूळ उगमाशी, जो माणूस झॉम्बीवर सिनेमा काढतोय, बरोबर, त्याला त्याचा उगम कुठून झाला हे माहिती तर असायला हवं. आणि जर तू म्हणतोयस की त्याच्यात काहीतरी प्रॉब्लेम आहे, प्रॉब्लेम हा आहे की त्याच्या बाबतीत जे घडलं ते वाईट घडलं. करेक्ट. तू मरेपर्यंत गुलाम होता, परंतु नंतर पण गुलाम आहे. ते तू जे म्हणालास नाही व्हायरस बिरस बाकीचे, ते मध्ये ते रेसिडेंट इव्हिल वगैरे मूवीज आहेत ना, त्यांनी ते तसं हे केलं की कोणतरी कंपनी व्हायरस डेव्हलप करते, मग ती विचार करते आपण त्याचं, या ट्रेन टू बुसान मध्ये पण असंच आहे. तेच असंच आहे का, की आपण नंतर त्याचं, जसं आता कोरोना व्हायरस ह्या लोकांनी शोधून काढलेलं, तसंच की आपणच व्हायरस बनवूया आणि आपणच मग अँटी व्हायरस बनवूया, पण त्याच्यात हाताच्या बाहेर जातं ते सगळं. तर आपण झॉम्बीवर पोचलो अरण्यातून. नाही, आपण दृढ निश्चयावरती होतो, रॉबिन्सन वरून आपण तिथे गेलो. मग सांगायचा मुद्दा हा की आपण आपल्या काय म्हणतात
हां, समज जर तू मी असं घेतो याचा अर्थ की तू जर तुझ्या आयुष्यात सुरुवातीच्या काळात तू ठरवून दृढ निश्चय करून त्या काळात जर तू मेहनत करत राहिलास तर तुझं आयुष्य सुखकर होईल. खरं. हां, जगी धन्य तो दास सर्वोत्तम. तारुण्य काळी अजूनही तरुण आहोत तर हो. पूर्ण मेहनत करून. हां, म्हणजे मी ना काल एक पॉडकास्ट बघितलं होतं. कोण होते मला माहीत नाही ते, की अर्ली रिटायरमेंटवरती होतं. अच्छा. मग सगळीकडे चाललंय की अर्ली रिटायरमेंट हवी. तर मग त्या बाईने विचारलं की तुम्ही पण घेतलीत अर्ली रिटायरमेंट तर तुम्ही काय करता? म्हणजे रिटायर होऊन माणूस नुसतं काय गोवामध्ये जाऊन पडणार नाही ना की दारू पितोय काय करतोय. मग अर्ली रिटायरमेंट म्हणजे काय? तर त्यांनी सांगितलं की अर्ली रिटायरमेंट त्याचा अर्थ प्रत्येकाला तो वेगळा असेल. माझ्यासाठी ते म्हणाले की मला आवडेल ते काम करतोय आणि मी हवा तेवढा वेळ करतोय. मला जेवढा वेळ हवा तेवढा. म्हणजे ते फायनान्शियली फ्री आहेत की पैसे हवेत म्हणून मी काम नाही करत आहे. पण मला जे करायचं आहे आणि जेवढा वेळ करायचा तेवढा वेळ मी करतोय. मी बघत होतो की सहसा माणसाने दिवसभरातनं किती वेळ काम करावं. तर हे होतं की जो डोक्याचं काम करत असेल त्याला खरं तर 2-4 तासच ते करता येतं आणि दिवसातले. खूप जास्त आणि फार तर फार 6 तास. 8 तास कोणाला नाही जमत. 8 तास सलग मेहनत करणं रोजच्या रोज हे साध्या सुद्धा लोकांना तरी म्हणून ते ब्रेक घ्यावे लागतात ना. म्हणून ब्रेक घ्यावे लागतात. तसं तू आता हे आपले नेते मंडळी वगैरे असतात ह्यांना मुख्य कामं डिसिजन मेकिंगची असतात ना आणि यांना पटापट डिसाईड करायचं असतं आणि ते पण गोष्टी क्रिटिकल असतात त्या. म्हणजे असं अगदी नाही की उद्योजकांचं पण म्हणजे ते खरे नेते असतात या पडद्यामागचे. पण म्हणजे या लोकांना डिसिजन घेणं मुख्य असते एखाद्या गोष्टीत. कारण बघतंय होते आपण आपले छोटे छोटे डिसिजन आहे काय कोणतं ऑर्डर काय करायची आपण वेळ लावतो. त्यात आपण दबून जातो आणि त्यामुळे महत्वाचे निर्णय राहून जातात. हा ते पण असू शकतं की आपण फालतू गोष्टींमागे खूप जास्त एनर्जी वाया घालवतोय. म्हणजे ते शेवटी तेच झालं ना की तुझे जर रोजचे कपडे ठरलेले असतील. आपण मिस्टर बीनला असतो कारण त्याच्या चड्ड्या ठरलेल्या असतात प्रत्येक. पण मस्त आहे त्याचं. अर्थात तो बाकी वेळा दाखवलाय ते त्यांनी विनोदी अंगाने घेतलंय. पण प्रत्यक्षात जर तुझे कपडे ठरलेले आहेत किंवा तुझा दिनक्रम ठरलेला आहे आणि तुला त्याची इतकी सवय लागलेली आहे की तुला विचार करावा लागत नाही. तुझी मानसिक शक्ती त्याच्या मागे खर्च नाही होत. तुझी इच्छाशक्ती टिकून राहते तेवढं. कारण इच्छाशक्ती रोज मला वाटतं तेवढ्यापुरतीच असते एक मर्यादित. आणि पण मग हे काय कळत नाही कारण काही म्हणतात की लिमिटेड असते. मग काही लोक तू बघतो जी अपार मेहनत करतायत. म्हणजे जे अपार मेहनत करतात त्यांना सवय लागलेली असते. जर तुला सवय लागलेली असेल तर तुला तुझी इच्छाशक्ती त्यावर खर्च करावी लागत नाही ना. की सवय लागेपर्यंत तुला ती इच्छाशक्ती त्यावर वापरायची. म्हणजे मला एवढ्या वेळ काम करायचं. सवय लागली की तू स्वतःला विचारत नाही बसणार रे यार असं तू नाही म्हणणार. कारण बरोबर आधी मी शनिवार रविवार काम करत होतो तेव्हा दादा बोलले तरी वेळ लावशील काय करतोय. आणि जेव्हा ते नारायण मूर्ती म्हणाले ना की 70 तास काम करायला हवं तर ओके करतोय मी म्हणजे बरोबर नाहीये म्हणजे असो ठीक आहे. तर हा श्लोकाचा अर्थ. तू पुस्तक तू काय वाचलंस त्याच्यामध्ये मग काय नोट्स ब्रेक घेतला जरा. ते 1100 पानं झाले आणि आता मला पुढचं पुस्तक वाचायचंय. मी म्हटलं तसं मला दोस्तोस्की वाचायला घ्यायचंय. पण ते मी दोस्तोस्की घेऊ की मी द रोड वाचायला घेतलेलं ते छोटंसं पुस्तक संपवू की आता तू ययाती दिलेस तर मी ययाती आधी मला वाटतं मी वाचावं. ययाती मला वाटतं इंटरेस्टिंग असू शकते स्टोरी. मी सुरुवात केलेली तुला म्हणालो ना. आणि तू गोंधळलास पर्व आणि ययाती दोन्ही एकत्र. कारण मी ते बरोबर वाचत होतो म्हणून ते ठेवून दिलं. बोललो पर्व आधी पूर्ण करूया. एक इगो इज द एनिमी मध्ये ना मी एक वाचत होतो काल. एक पूर्ण नाही झालाय ते प्रकरण अजून. सो त्याच्यामध्ये एक कर्नल मॅकलेगन म्हणून उदाहरण दिले. तर त्याच्यात असे आयडिया टाकतो लेखक की तो असा विचार सांगतोय की आपण आपल्या मनामध्ये खूप विचार करत असतो. आपण जे म्हणतो दिवा स्वप्न पाहत असतो आणि ते बघून आपल्याला वाटतं की ते करताना आपण ऍक्च्युअलमध्ये काय काम नाही करत. आपण त्या दिवा स्वप्नांमध्येच कम्प्लीट करून टाकतो गोष्टी. म्हणजे अरे मला हे मिळालं म्हणजे मला मिळेलच मग मी हे करीन मग मी असं करीन तसं करीन. तुला हे कळत नाही की कल्पना आणि वास्तव याच्यात फरक काय सगळं. आणि हे जर तू खूप जास्त करत असशील म्हणजे हे त्यांनी लेखकांना स्पेशली सांगितले. लेखकाने त्याने फिरावं म्हणजे स्वतः अनुभव जास्त घ्यावा विचार करण्यापेक्षा. कारण बोला की जर विचार करण्यात अडकून पडला ना
तर मी तुला सांगतो, कारण तुझं चाललंय ना की हो, हो. हां, तर लेखक व्हायचंय. हां, कारण त्याने सांगितलं की जर तुला खत हवं ना, तर तू विचार करून 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 तू त्याच्यात अडकून पडतोस. तर त्याच्या प्रकरणाचं नाव आहे गेट आउट ऑफ युअर माइंड. मग त्याने हा एक कोण जनरल मॅक्लेनल मॅक्लेलन म्हणून होता सिव्हिल वॉरमधला, त्याचं उदाहरण दिले की ह्याला सगळ्यात वर्स्ट जनरल मानतात. अब्राहम लिंकन ह्याच्यामुळे त्रस्त झालेला. त्याच्याकडे सैन्य होतं, सगळं होतं, पण हा बाई हल्ले करायचा नाही. कारण आयत्या वेळी ह्याला वाटायचं स्वतःच्या डोक्यामध्ये की आताची शत्रू खूप जास्त आहे, आता हल्ला करायला नको. आणि म्हणजे अजून मग दिले की हा स्वतःच डोक्यात सगळी कल्पना त्याच्या चालू असायच्या. आणि मला कितीतरी लोकांचे जीव मी वाचवलेत, कारण मी युद्धच केलं नाही. म्हणजे असं तो थोडक्यात रॅशनलाइज करायचा त्याचे निर्णय असे, किंवा नाही, तो त्याच्या डोक्यात युद्ध व्हायची पण, आणि तो की जिंकलो पण आहे. आणि म्हणजे बाकीचे त्याला प्रश्न विचारायचे, तो भडकायचा. म्हणजे हे काय, मला काय विचारतो तुम्ही, मी जिंकलोय, मी लोकांचे जीव वाचवलेत. शेवट काय झालं माहीत नाही नंतर त्याचं, पण त्यांनी त्याचं उदाहरण दिलंय की ते खूप एक्स्ट्रीम उदाहरण झालं. पण आपण पण हे करत असतो, दिवा स्वप्न पाहत असतो. दिवास्वप्न पाहण्यात खूप जास्त, एक मिनिट हा, खूप जास्त दिवास्वप्न पाहण्याला मॅल अडॅप्टिव्ह डे ड्रीमिंग म्हणतात. अच्छा. ज्यामध्ये मला वाटतं त्या माणसाला अगदी स्पष्टपणे तो इतकं दिवास्वप्न बघत राहतो की त्याचं त्याच्या रोजच्या कामात आणि नात्यात वगैरे पण अडथळे यायला सुरुवात होते. तू ज्या प्रकारे सांगतोयस त्यावरनं मला ते वाटतंय की कदाचित तो मॅल अडॅप्टिव्ह डे ड्रीमर असावा. कदाचित असू शकतो, कारण त्या प्रकरणाचं नाव बोललो ना तुला, गेट आउट ऑफ युअर हेड. जिंकलाच नाही ते त्याला वाटतं की तो जिंकलाय, कारण ते विचार करून तो मोकळा झालाय. आपण मागे ते डिस्कस केलेलं बघ, त्या एकाने पुस्तक लिहिलेलं की मी काय, तो तिकडे काय होतात ते शहराचे, आपल्या इथे जसा महापौर असतो, मेयर मेयर, तुम्ही मेयर झालो, मी हे केलं, मी ते केलं, असं त्याने अख्खं पुस्तक छापलं. कॅम्पेनच केली नाहीत, काही नाही. अच्छा. झालेला त्याच्या डोक्यात मेयर. त्याने जी मेहनत करायला हवी मेयरसाठी, ते काही केलंच नाही. मग तसं ते त्याच्या पण बाबतीत लागू होते. आणि मग तो लेखक म्हणतो की जर तुम्ही लेखक आहात तर तुम्हाला फिरायला हवं, अनुभव घ्यायला हवे. आणि जर तुम्ही नुसते तुमच्या डोक्यात विचार करत बसलात आणि डे ड्रीमिंग केलीत तर मग ॲक्शन होणार नाही तुमच्या हातून. कारण त्याने काही काही लेखकांची पण उदाहरणं दिली आहेत की त्यांनी सुरुवातीला लेखन सुरू केलं, पण त्यांना ते जमलं नाही, त्यांना मध्येच सोडावं लागलं. त्यांचं आयुष्य खूप बिकट गेलं. आणि बिकट गेल्यानंतर त्यांना जे अनुभव आले, त्या अनुभवातून त्यांनी म्हातारपणी ती पुस्तकं लिहिली आणि ती अफाट चालली. हां. म्हणून तो म्हणतो की तुम्ही अनुभव आधीच घ्या, तुम्ही वेळ नका दडवू. तेव्हा त्रास सहन करून घ्या. हां, जे आपण इथे हे करतोय की तरुणपणीच तुम्ही अरण्यात अरण्यात जा. चांगलं आहे. बघूया, अरण्य शोधूया. सीक डिस्कम्फर्ट असा तो येस थिअरी यूट्यूब चॅनलचा स्लोगन आहे, घोषवाक्य त्यांचं. अच्छा. सीक डिस्कम्फर्ट. ते मुद्दामून काहीतरी चॅलेंज घेतात, कुठेतरी जातात, काहीतरी करतात वेगवेगळं. हळूहळू त्याने टप्प्याटप्प्याने वाढवलं. आधी पहिले सुरुवातीचे व्हिडिओ होते असे कुठेतरी जाऊन नाचायचं वगैरे, साधं सुद्धा काहीतरी उड्या मारायच्या वगैरे होतं. नंतर हळूहळू आता या देशात जाऊन कुठल्या तरी जिथे लोकशाही नाही, जिथे म्हणजे वांदे आहेत कुठल्या ना कुठल्या प्रकारचे, अशा देशांमध्ये जाऊन पडायचं, किंवा पृथ्वीचा गोळा फिरवायचा, डाट मारायचा, जिकडे कुठे जाईल तिकडे जाऊन आपण तिकडे जायचं आपण वगैरे. तर अमेरिकन पासपोर्ट असल्यावर कुठेही जाता येतं ना. बरोबर. अमेरिकन कॅनडियन आहे वाटतं. असो, पण हे आयडिया चांगली म्हणजे थोडी, की तू ते करतोयस दर दिवशी जे तुला करायला कंटाळा येतो किंवा आवडत नाहीये, आणि समज ह्याच गोष्टी तुला सवय झाली तर ते मेंदूला खूप फायदेशीर ठरू शकतं बघ. कारण खूपशा गोष्टी आपण यामुळे टाळत असतो की नको यार, हे नको, हे जमणार नाही किंवा मला आवडणार नाही, करेन की नाही, असं कधी वाटतं बघ. त्यांनी ट्राय करायला हवं ना. सीक डिस्कम्फर्ट. त्यांनी आणखीन एक केलेलं, त्यांना तसा त्यांचा एक पार्टनर तसा मिळाला. कारण कुठला तरी चॅलेंज होता ज्यात त्यांना सांगायचं होतं की रस्त्यात, म्हणजे असे बऱ्याचदा केले त्यांनी, की रस्त्यात
जो माणूस भेटेल हम्म. त्याला विचारायचं, एक कुठल्या तरी रस्त्यातल्या माणसाला जाऊन विचारायचं, अनोळखी माणसाला, की काही जो काय त्या दिवशीचा चॅलेंज असेल तो, की तू आमच्याबरोबर चलतोस का, आम्ही तुला दुसऱ्या देशात फिरायला घेऊन जातो, असं जो तयार होईल तो. किंवा तुझ्या घरी येऊन आम्ही पार्टी केली तर चालेल का, अच्छा असं. असं. हा. किंवा लोकांच्या घरी जाऊन बेला दाबायचा, की आज संध्याकाळी तुमच्या घरी पार्टी केली तर चालेल का, आम्ही व्यवस्थित सगळं काही आम्ही करू आणि घर पण तुमचं नीट ठेवू. तर असं करत करत आपल्या त्यांना इकडे एक मिळालं रॅन्डम कोण कुठेतरी माणसं Swedish. आली, आपली इथे माणसं रॅन्डम आली अशी, हो म्हणतील गे लोक. म्हणून काय वेळ guarantee लागेल? नाही नाही, म्हणायची नाही, काय. नाही, असं करत ना आपण हो. अर्थात. पण ते शेवटी काय आपण सांगता नाही, कारण भारतात सगळ्या प्रकारची माणसं आहेत, तर कदाचित काही लोक हो म्हणतील. एक कोणीतरी बाई आहे जी व्हिडिओ करते, अर्थात ती बाहेरची बाई आहे, त्यामुळे ते थोडं कोरे लोकांना आपल्या इथे कोऱ्या लोकांना सोपं होतं. पण तरी तिने केलेत तसे व्हिडिओ, की मला वाटतं पंजाब का हरियाणामध्ये कुठेतरी जाऊन लोकांच्या घरी दार ठोठवते. माझ्या बाबांचे एक मित्र, पूर्वी हा प्रकार अजूनही कदाचित असेल, पूर्वी हा प्रकार जास्त असायचा. ते म्हणाले की ते भारत फिरायचे आणि भारतात फिरून कधी कुठे देवळात झोपायचे, कधी गावांमध्ये जाऊन लोकांना विचारायचे की तुमच्याकडे राहू का, मी फिरतोय. लोक राहू देतात. अच्छा. हा, त्यामुळे तसं तर आहे. म्हणजे अगदी तुमच्या घरी पार्टीला लोकांना बोलवतो वगैरे जरा जास्त होईल. पण मला राहू द्याल का, हे मला वाटतं भारतात अनेक ठिकाणी करतात लोक. तसं ते RSS चे प्रचारक पण तीच गोष्ट करतात का, असावेत. आता मी नाहीये. हा, त्यामुळे मला पण साधारण काहीतरी तशीच पद्धत असावी. ठीक आहे. चालेल. डन. डन.